हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल फूड यम्मी. आज मी खूप दिवसांनी व्हॉइस ओव्हर करत आहे. तर झालं असं की 2 आठवडे मुलींची शाळा वगैरे चालू झालेली आहे, तर काही वेळ मिळत नव्हता. तर आठवड्यापूर्वी काही पाहुणे आले होते, तर त्यानिमित्ताने खूप दिवसांनी घरात आहे ना पावभाजी झाली होती. तर मला जसं आठवतं आहे तसं मला वाटतं 6वी-7वीत असताना आमच्याकडे ही पावभाजी हा प्रकार प्रचलित झाला होता. शेजारींच्या घरामध्ये घमघमाट सुटायचा. त्या कुकर जरी लावला ना तरी त्या भाजीचा वास सुटायचा आणि आश्चर्य वाटायचं की काय बनतं आहे बुवा इथे. आणि मग आईच्या मागे आम्ही तगादा लावायचो की आई ते काय आहे ते आपण पण कधीतरी करायचं का गं. आणि मग असं करत करत आहे ना एके दिवशी त्याची रेसिपीही कळाली आणि आम्ही ते घरी ट्राय केलं आणि त्याला असं पावभाजी म्हणतात असंही कळालं. आणि काही नाही, सगळ्या भाज्या एकत्र शिजवायच्या, बटाटाही शिजवायचा आणि तो मिक्सरमध्ये काढायचा किंवा असं तेव्हा काही स्मॅशर वगैरे माहीतही नव्हतं, वाटीच्या साहाय्याने ती आई बारीक करायची आणि खमंग कांदा लसूण याची फोडणी देऊन त्या सगळ्या एकजीव केलेल्या भाज्या फक्त परतवायच्या आणि पावभाजी मसाला म्हणून जो काही मसाला मिळायचा तो त्यामध्ये टाकायचा. ही काय जी पद्धत आहे, मी आजही मला आठवते की मी ती पद्धत सोडून कुठल्याही पद्धतीने पावभाजी ट्राय केलेली नाही. आणि ही पावभाजी खाण्यात जे सुख आहे ना ते हॉटेलमध्ये खाण्याच्या घेतलेल्या पावभाजीमध्ये नाही असं मला वाटतं. हॉटेलमधल्या पावभाजीमध्ये आपल्याला मोजून 2-3 मॅक्सिमम 4 पाव जातात आणि घरच्या पावभाजीमध्ये आपल्याला सहजरित्या 6-7 पाव मुलीही खातात आणि आम्हीही खातो. आणि घरच्या पावभाजीची चव आहे ना विकतच्या पावभाजीला नाही असं मला वाटतं आणि मी अजूनही त्याच पद्धतीने पावभाजी करते. तर तुम्ही कशी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा कशी छान झाली आहे पावभाजी. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.